तर तुम्ही लेबर म्हणून सुरुवात केलेली. लेबर. लेबर म्हणून सुरुवात करून आज एक स्वतःची कंपनी, स्वतःचं ऑफिस ऑफिस. मुंबईसारख्या ठिकाणी हं, सुरू करणं आणि ऑल ओव्हर सगळ्या महाराष्ट्रामध्ये बिझनेस करणं हं. किंवा मुंबईमध्ये पण तुम्ही इतर भरपूर किस्से सांगितले मला, हो, नक्की. की काही गोष्टी आहेत. पुढे आपण बघूयात. तर कसा प्रवास होता सुरुवातीपासूनचा एक लेबर म्हणून ते आता इथपर्यंतचा? तर प्रथम तर मी कामं केली. आपली गोणी वावायची. हं, आपले 50-50 किलोचे तांदळाचे गोणी असायचे. त्याच्यावर आम्ही कामाला जायचो. दिवसभरातून 2 ते 3 कंटेनर करायचो. त्याच्यात आम्हाला ते 200-300 काय ₹400 मिळायचे. सकाळीचं जर तुम्हाला मी माझा दिनचर्या सांगितली, हं, तर तुम्हाला थक्क वाटेल. हं, सकाळी 4ला उठायचो. हं, 4ला उठून दादाची साईट असायची. हं. तिथे अ, गाड्या धुवायला जातो कार वॉशच्या. ओके. कार वॉशच्या गाड्या धुवायचो. दररोजच्या 2 तासात मी 60 ते 65 गाड्या धुवायचो. दादाचे दुधाचा पण व्यवसाय होता. हं, दुधाचा व्यवसाय करून मी जेवढी तिथे बिल्डिंगी होत्या किंवा गावात काय दूध दूध विक्री असेल, तिथे मी दूध पोहोचवायला जायचो. दुधाची डिलिव्हरी करायचो. जो टाईम मिळायचा हं, 2 ते 4 वाजेपर्यंत. हं, कधी एक मी म्हणजे ज्वेलर्स टाकल्याच्या 6-7 महिन्यानंतर हं, मी डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलंय. हं, जे 2 तासात मिळले त्याच्यामध्ये 2 तासवर कशाला आपण वाया घालवायचे. हं, त्याच्यात पण काहीतरी आपल्याला इन्कम सोर्स झाला पाहिजे. हं, त्याच्यात मला ते डिलिव्हरीचे जे काही 200, 250, ₹300 मिळायचे, हं, तेव्हा मी माझ्या काही कपडे बोला किंवा हं. माझे म्हणजे काही स्वतःवरचा सेव्हिंग. स्वतःवरचा खर्च ते त्याच्यात मी भागवायचो.